पण आपण सहयोगामध्ये काय करतो ते बघितलं पाहिजे. त्यात एक फार मोठी मला चूक दिसून येते, ती अशी की आपल्यामध्ये अजून आपली फॅमिली, आपलं घर, आपली मुलं ह्याचा फार जास्त ताबा आहे. ते बरोबर आहे, आपली मुलं बाळं सांभाळली पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण उदारचरितानां वसुधैव कुटुंबकम म्हटलेलं आहे, ते उदार चरित्र कुठे आहे? त्यामुळे आता सगळ्यांचं म्हणे, माताजी इथे आश्रमाला तुम्ही जागा द्या, आश्रम घ्या. हो, पण त्याच्यात राहणार कोण आधी शोधून काढा. पहिल्यांदा आश्रमात राहणारे शोधून काढा आणि त्याच्यानंतर मी आश्रमाला जागा घेते. तर म्हणे, माताजी तुम्ही राहाल म्हणजे मी किती आश्रमात राहणार आहे आणि मलाच आश्रमात घालता का तुम्ही? आणि माझ्यासाठी आश्रम कशाला पाहिजे? मला काय गरज आहे सहयोगाची? मला आश्रमाची काय गरज आहे? मला तर सगळं मिळालंच आहे, मी आहेच ती. तेव्हा म्हणे, माताजी तुमच्या राहण्यासाठी ठीक आहे, व्यवस्था आम्ही करतो. म्हटलं मुळीच करू नका. तुम्ही आधी आश्रमात किती लोक राहणार आधी त्यांची यादी करा, मग मी आश्रमाला पैसे देते. आता दिल्लीला एवढा मोठा आश्रम काढला, त्यासाठी पैसे दिले, सगळं काही झालं. तिथं राहायलाच कोण तयार नाही, पैसे देऊन कोण राहायला तयार? हा प्रकार आहे. म्हणजे असं आहे त्याला कारण की आपल्याला एक सवयी झालेल्या आहेत. त्यातली एक सवय अशी आहे की आपलं घर असलं पाहिजे. मग त्यात पुष्कळ फायदे असतात. बायकोवर ओरडता येतं, जेवणाचं असं पाहिजे, मला हीच भाजी पाहिजे, मला ते नाही पसंत, मग नवऱ्याची पसंत बायको बघत बसते. आता आश्रमात काय सगळ्यांच्यासाठी स्वयंपाक केला तो खायला लागतो. सगळं काय असलं तरी प्रत्येकाला वेगळं वेगळं काही मिळत नाही. तर इथे नवऱ्याची मिजाज कशी चालणार? बरं, बायकोचं सुद्धा की मला ही खोली आवडते, मला हेच आवडतं, माझंच घर असलेलं बरं, माझी मुलं आली म्हणजे त्यांना मी लाडू देणार, दुसरी मुलं आले तर त्यांना मी बोरं देणार. हे कसं चालणार? त्यामुळे होतं काय की आपल्यामध्ये अजून एकत्र कुटुंब पद्धती जी आपली विश्वाची आहे त्याची अजून कल्पना आलेली नाही. आणि ह्या लोकांचं एक बरं झालं एका अर्थाने की ह्यांचे आईवडीलच सुटले नशिबाने. त्यामुळे आता हे नवीनच आपण जे संसार थाटलेला आहे, हेच आपलं घर, हीच आपली आई, हेच आपले वडील असं समजून हे सगळे मिळून मिसळून राहतात. इतक्या देशातले लोक आहेत ते मिळून मिसळून राहतात. त्यामुळे बघा किती कमाल आहे, कलेक्टिव्हची किती कमाल आहे. एक गाणं जर आता इथे गुरुजींनी म्हटलं की ते तुम्ही एका वर्षानंतर ऐकून घ्यायचे, सगळ्या गावातनं, सगळ्या देशातनं, सगळ्यांच्या तोंडून ते गाणं येतं. पण तसं आपल्याकडे होत नाही. एकही गाणं, आरतीला सुद्धा पुस्तक घेऊन लोक आता आरती म्हणतात, म्हणजे काय म्हणावं महाराष्ट्रात. एक सुद्धा गाणं सगळ्यांना बरोबर म्हणता येते. परत सगळ्यांनी एकत्र राहणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. सगळ्यांनी एकत्र राहायचं म्हणजे अगदी अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येकाला आपलं घर पाहिजे, आपली बायको पाहिजे, मुलं पाहिजेत आणि त्यांचं सगळ्यांचं आपापसात ठीक आहे. त्यात आता फक्त असं झालं पाहिजे की मुलांनीच पळून निघायचं घरात, म्हणजे मग ठीक होईल. त्याशिवाय काय मला मार्ग दिसत नाही. आणि म्हणून आपली जी मुलं बाहेरसुद्धा मी लग्न करून पाठवलेली आहेत त्यांच्याबद्दल ही शिकायते की यांना काही घरातलं काम येत नाही, हे राहू शकत नाही, आश्रमातनं पळू बघतात. आता ते इतक्या दिवसापासून घरात राहायची सवय झाल्यामुळे त्या आश्रमाच्या त्या अशा अफाट ह्याच्यात राहणं त्यांना कठीण जातं. त्या सीमित दृष्टीने राहणाऱ्या लोकांना ते कठीण जातं. पण आपण जर सहयोग करायचा आहे तर आपल्याला आश्रमातच राहावं लागणार आहे, हे लक्षात ठेवलं. तर मी आता एक त्यातनं मध्य मार्ग काढला सध्या, म्हणजे असं की इंडियन लोकांसाठी तसं तर काही ते राहू शकत नाही. म्हणून शनिवार रविवार जिथे आश्रम असेल तिथे शनिवार रविवार जाऊन राहायचं फक्त. त्यात मग म्हणे पण ते महाभारत सकाळी लागतं, मग आमचं कसं होणार माताजी? म्हटलं अहो, एक टेलिव्हिजन ठेवा आणि महाभारत आहे बघा. तर आणखीन काय करणार? अशा रीतीने काय एवढं मोठं कार्य होणार आहे? अशा येऱ्या गबाळ्यांचे काम नव्हे, त्याला पाहिजेत जातीचे म्हणतात. अहो, आम्ही आमच्या वडिलांना आईला पाहिलं, वर्षानुवर्ष जेलमध्ये खिचपत पडले. आम्ही 11 त्यांची मुलं असताना त्या गांधीजीमध्ये अशी कोणची करामात होती की त्यांनी लोकांना असं देशोधडीला लावून एवढं कार्य करून घेतलं. आणि आमच्यामध्ये काय असं कमी आहे की तुम्ही लोक आमचं काही करत नाही? अशी कोणची गोष्ट आहे? एकच चुकलं आहे, गांधीजींनी सुरुवातीपासूनच त्यांना क्लेश उचलायला सांगितले. सहस्त्राचं पाणी उचलायचं, संडास स्वच्छ करायचं, रस्ते स्वच्छ करायचे, नोकर ठेवायचा नाही. मग ते अंगवळी पडलं त्यांना. आणि जर तुम्हाला यायचंच असलं राष्ट्रकार्याला तर त्याच्यामध्ये सगळा त्याग केला पाहिजे, सगळे त्यागमूर्ती असले पाहिजे.
त्यामुळे काय झालं की प्रत्येकाची त्याच्यातच चढावण. सहयोगात उलट आहे, सहयोगामध्ये सगळा आशीर्वादच. आता माताजी सगळं ठीक आहे, पण आमच्याकडे कोंबडी मेली, इथपर्यंत आहे सहयोग. म्हणजे ती नाही मेली पाहिजे, तिथं काय माझ्यावर बंधन, की ती कशी मेली, तिने मेली पाहिजे, तेही माताजींनी बघितलं पाहिजे. असं कसं झालं, आम्ही सहयोग करतो, आमच्याकडे कोंबडी कशी मेली, आणि त्याचा माझ्यावर आरोप. तेव्हा सांगायचं असं आहे की सहयोगामध्ये सगळे आशीर्वाद असल्यामुळे जरा सुद्धा कुठे खोच लागूच दिली नाही पाहिजे. खोच तर फार मोठे झाले, जराशी इजा सुद्धा होऊ दिली नाही पाहिजे. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. माझ्या मुलाची नोकरी लागली पाहिजे माताजी, मग असं झालं पाहिजे, हे मूल झालं पाहिजे, मुलगी झाली, मुलगाच झालं पाहिजे. म्हणजे मला इतकं काही हात धरलं आहे त्यांनी वेठीवर की तुम्ही सहयोग करता ना, मग हे द्या, देता का नाही. आणि तशीच मराठी भाषा आपली आहेच परखड. परखडपणे मलाच म्हणायचं की तुमचं हे तुम्ही आमचं भलं नाही केलं, तुम्ही आमचं ते भलं नाही केलं, ते भलं करा, हे भलं करा. आपण कशाला, मला का सहयोग पाहिजे का तुम्हाला पाहिजे. पूर्वीच्या काळी लोक जात असत हिमालयावर त्या थंडीत, तिथे कुडकुडत त्यांचे गुरुजी लोक सगळे कपडे उतरून टाकायचे आणि तसे बसा तिथं बर्फावर, एक लंगोट घालून बसवायचे, बसा. त्यात त्यांची परीक्षा घ्यायची आणि त्यात नाही काही जमलं तर द्यायचे दणा. तसला काही प्रकार आपण केलेला नाही. सगळ्यांना आसनावर बसवलं, हे दिलं ते दिलं झालं, पण आम्ही काही दिलं की नाही सहयोगाला हा विचार करा.